माझे बाबा लहानपणी पिंपळगाव राज्याला राहायचे. तिथे एक सुंदर नदी होती. त्यावेळी नदी सारखी वाहत असायची. अथांग पाणी होतं नदीला. त्या नदीत मोठे मोठे डोह सुद्धा होते. डोह म्हणजे नदीचा खूप खूप खोल भाग. माझे बाबा आणि त्यांचे मित्र त्या नदीवर पोहायला जायचे. तासनतास पोहायचे. कोणीच मनाई करत नसे. स्विमिंग टँक सारखा ठरवलेला वेळही नसायचा. नदीच्या पात्रात असलेल्या खोल डोहात तळ शोधायचा की रंगायचा. मोठ्या मोठ्याला झाडांवरून डोहात उड्या मारताना त्या मधच्या पाण्यात पाय टाकून बसायचे. पिटुकल्या मास्या येऊन छान खेळायच्या, छान गुदगुल्या करायच्या आणि पोहून पोहून थकले म्हणजे सोबतच्या मित्रांसोबत डब्बा पार्टी करायचे. किती गंमत. गावातल्या सर्व स्त्रिया नदीवर कपडे धुवायच्या. शेतकरी आपले गाय, बैल आणि जनावरे नदीवर आणून त्यांना पाणी पाजत असत. पावसाळ्यात असंख्य छोटे छोटे ओहोळे निर्माण व्हायचे, धबधबे निर्माण व्हायचे आणि ते निसर्गरम्य दृश्य पाहत नदीच्या काठावर माझे बाबा आणि त्यांचे मित्र मनसोक्त हुंदडायचे. हातात काटा घेऊन मासळ्या पकडणाऱ्या लोकांसोबत बसून मासळ्याची गंमत पाहायची तर मज्जाच मज्जा. बंद बाटल्यातलं पाणी तेव्हा कुणी विकतही नव्हतं आणि विकत घ्यावं पण लागत नव्हतं. कारण गोड आणि थंड पाणी विहिरीचं आणि प्रत्येकाच्या अंगणात विहीर होती. विहिरीतून दोर बाटलीने पाणी काढत होते. आरो वॉटर त्यावेळी कुणाला माहितीही नव्हतं. मी माझ्या बाबांना विचारलं, आता कुठे ती नदी, तो डोह, कुठे गेलं ते पाणी? बाबांनी सांगितलं, गेल्या 30-40 वर्षात पर्यावरणाचा सगळा समतोल बिघडला. पाऊस आता फारसा पडतच नाही, म्हणून नदी सुकली. आणि हे सांगताना बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. 40 वर्षात किती बदलली आहे परिस्थिती. पाण्यासाठी भांडणं होत आहेत, टँकर समोर रांगा लागत आहेत, नळातलं पाणी संपतंय आणि घरासमोरच्या बोरचे पाणी ते देखील संपतंय. पोहायसाठी स्विमिंग टँकवर जावे लागते. ते तर ठीक आहे की माणसाला पिण्यासाठी आरो वॉटर विकत मिळतंय, पण पशुपक्ष्यांसाठी, जनावरांसाठी, झाडांसाठी आणि उद्या आरो फिल्ट्रेशन प्लॉटला हे पाणी मिळेलच याची खात्री तरी काय? मित्रांनो, जेव्हा आम्ही तुम्ही मोठे हो, काय परिस्थिती असेल कल्पना तरी करता येते का? खूप शोषण केलंय आपण निसर्गाचं. काहीतरी करायला पाहिजे. आपण आपल्या आईबाबांना सांगूया, तुम्ही आमच्या भविष्यासाठी आम्हाला शिक्षण देताय, पैसा साठवताय, पण अन्न, पाणी त्याशिवाय कसे जगणार आम्ही? निसर्गाचं पोषण करायला आम्हाला मदत करा. येणाऱ्या पावसाळ्यात जल पुनर्भरण करूया. छोटे छोटे बंधारे बांधून पाणी वाहून जाण्यापासून वाचवूया. जमिनीच्या पोटात पावसाचं पाणी साचवूया. आपल्या या धरती मातेला पुन्हा सुजलाम करूया. फक्त 40 वर्षात बिघडलंय सगळं, फार उशीर झालेला नाही. चला, नवनिर्माण करूया.